नमस्कार मैत्रिणींनो, तर नेहमीप्रमाणे साडी दाखवायचं राहूनच गेलं। तर अशा पद्धतीने घागरा इतका मोठा झालाय ना, मीच दिसत नाही तर तुम्हाला कॅमेऱ्यामधून दिसते की नाही म्हणून कॅमेरा इकडं तिकडं सारखं मी फिरवत होते। अशा पद्धतीने जितकी साडी तितका अस्तर मी वापरलेला आहे। 6 मीटर अस्तर घेतला आहे आणि याला प्लेटा मोठ्या मोठ्या केल्यात, म्हणजे जास्त छोट्या नाही केल्या। छोट्या प्लेटा लहान मुलींसाठी छान दिसतात। 2-2 इंचाच्या मी प्लेटा केल्या, त्यामुळे घागऱ्याला एकदम लुक छान आलाय। इलास्टिक लावली नाही मी, असं नॉडच बांधायसाठी केलंय। वरती अस्तर लावलंय, ती नॉट बांधून आपण अस्तर आत दुमडू पण शकतो, कारण साडी उंचीला कमी पडत होती आणि घागरा अगदी पायाबरोबर असला तरच छान दिसतो। खूप म्हणजे खूप मोठा झालाय तो, इतका छान आणि इतका मोठा असं झालाय ना, मला असं इकडून कॅमेरा धरून तिकडून धरून असं चालू होतं माझं। म्हणजे जेवढं मी इमॅजिन केलं नव्हतं त्याहीपेक्षा सुंदर घागरा झालाय आणि भरपूर असा मस्त घेरदार झालाय, कारण तितकाच घेरदार हवा होता। तर अशा पद्धतीने मी ब्लाऊज शिवून घेतलाय। प्रिन्स कट आहे, पाठीमागून हुक आहेत, थोडा मटका टाईप गळा केलाय, नॉड लावायचेत आणि नॉडला पण अशी लटकन करायचे आहेत। पुढून पान गळा केलाय, बाहीला पाटीला सगळ्या बाजूने जसं घागऱ्याचा कलर आहे तसेच गोट लावून घेतले, त्यामुळे आणखीन जास्त फिनिशिंग आले। आता याला मी प्रेस केले नाही, ती 3-4 दिवसांनी न्यायला येणार आहे, त्यावेळेस मी प्रेस करून तिला देईन। तुम्हाला घागरा कसा वाटला नक्की कळवा। मी पदराचाच ब्लाऊज शिवून घेतलाय। असेच व्हिडिओ पाहायचे असतील किंवा कोणताही तुम्हाला ड्रेस शिवून घ्यायचा असेल तर कॉन्टॅक्ट करा।